हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीसांची मंत्रिमंडळामधून राजीनामा देण्याची तयारी, मला उपमुख्यमंत्री पदापासून मोकळं करा ही नेतृत्वाला विनंती। लोकसभेमध्ये महाराष्ट्राला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। एका निवडणुकीने सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं, कोर कमिटीने फडणवीसांना विनंती केली, आमचा निर्णय ते मान्य करतील। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत आणि म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट, सुषमा अंधारी यांची टीका। कांदा, मराठा आरक्षण, संविधान या मुद्द्यांवर विरोधकांकडून नरेटिव्ह बनवण्यात यश आलं, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। राज्यामध्ये फडणवीसांशिवाय पान हलत नाही असं म्हणत होते, पण त्यांचे झाडच महाराष्ट्रानं उखडून फेकलंय, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामधील भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार, पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यथित, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। आशिष शेलार शब्दाला किती जागतात ते पाहावं लागेल, शेलाराच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा टोला। सुरेंद्र पवारांच्या पराभवाला भाजप आमदार जबाबदार, अमोल मिटकरींचा नाव न घेता राहुल कुल यांच्यावर निशाणा। बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना लीड, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना इशारा। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पराभवाचा खापर भाजपच्या सर्व्हेवर, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेसह अति आत्मविश्वासाचा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मित्रपक्ष असल्यामुळे उमेदवार देण्यात उशीर झाला हे मान्य करावं लागेल, मराठवाड्यामधील भाजपच्या अपयशावरील प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मला आता भाजप प्रवेशाची घाई नाही, महायुतीला अपेक्षेपेक्षा मोठा फटका बसला, राज्यातील राजकारण जनतेला मान्य नाही, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र, दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपद मागणी करणार, सूत्रांची माहिती। कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही, चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ, नितीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवार यांचं उत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।